बापांची आमची एक फॅक्टरी होती, ती बरोबर चालली नाही आणि त्यांना ती बंद करावी लागली. तर मामाला म्हणाला, मामा मला चादरी पाठवा. आणि मग ती चादरी मी घेऊन पुण्यामध्ये डोर टू डोर विकायचा मी प्रयत्न केला. ही जे तुम्ही ऑटो जी बघताय ती पप्पांची डिझाईन आहे. म्हणजे इच्छा मनात हीच होती की नोकरी नाही करायची, काहीतरी आपला स्वतःचा व्यवसाय करायचा, स्वतःचा बिझनेस करायचा. मला जे इंडस्ट्रियल जे वर्कर्स होते तो मला टार्गेट करायचा होता आणि त्यांना मला लुना विकायची होती. बरोबर. स्पेसिफिक टार्गेट. एकदम फोकस झाला. एकदम फोकस की मला इंडस्ट्रियल वर्करला सांगायचं लेवा तू लुना घे, त्याला परवडण्यासारखी आहे आणि त्याला आता तो का घेणार. तर आम्ही लिफलेट्स बनवले. बरं. लुनाचे म्हणजे ते काय गुणधर्म जे काय आम्हाला सांगायचं होतं ते. आणि शिवाजीनगरला लिफलेट घेऊन लोकल मध्ये चढले. बरं. कारण की ते वर्कर ते लोकल घेऊन तिथं तुमच्या मग पुढे ते पिंपरी चिंचवड तिथं ते सगळे उतरणार, त्यांच्या कामासाठी जाणार. काही प्रत्येक ठिकाणी काही बसेस नव्हत्या त्यावेळेला, तर लोकल हा एक साधन होता. तळेगाव पर्यंत जायची लोकल. बरोबर. तर तिथं ते आम्ही ते लिफलेट वाटले हे सांगायला की अरे याच्या एवढं धडपड करतोय, लुना घे, याचे असे वगैरे वगैरे. ते तिथं केलं. बरोबर. त्याला तर काय काम नव्हतं ना, अर्धा पाऊण तास वाचायचं. असं तिथं थांबलो नाही. संध्याकाळच्या वेळेला रिटर्न जर्नी मध्ये दुसरा लिफलेट केला होता. अच्छा. तुझ्याकडे लुना असली असती तेव्हा तू घरी पोहोचला असता. डायरेक्ट मेसेज. अँड यू वुड हॅव बीन क्लोजर टू युअर फॅमिली बाय हाफ एन आवर और बाय 1 आवर. हे आम्ही उपक्रम केला. आपले बंधू आहेत चंद्रधन भंडारी, त्यांना विचारा तुम्ही की काय त्याचा इम्पॅक्ट कसा झाला. तर असं ते वेगळे वेगळे डायरेक्ट मार्केटिंग, टार्गेट मार्केट ओळखणं आणि त्याला क्रिएटिव्हली एक वेगळ्या पद्धतीने जाऊन पोचायचा प्रयत्न करता, तेच मला वाटतं मार्केटिंग आहे. आज जे पुण्यामध्ये टू व्हीलरची गर्दी आहे की ज्याच्यामुळे आपण सगळेजण वैतागलेलो आहोत, त्याचा थोडस उगम हा तुमच्यामुळे झाला म्हणायला हरकत नाही का? अरे नाही हो, एवढा मी मोठेपणा नाही घेऊ शकत. प्रयत्न फक्त केला होता. आता टू व्हीलरचा विषय काढला, मला आठवतंय तुमच्याकडे कायनेटिक होंडा लॉन्च झाली होती आणि तुमच्याकडे कायनेटिक होंडाची एजन्सी होती. आता कायनेटिक होंडा त्यावेळेला म्हणजे एक रेव्होल्युशनरी व्हेकल होता, प्रोडक्ट होता. कारण की त्याला तो ऑटो स्टार्ट होता, त्याला ते किक नव्हती, ते म्हणजे दिसायला एकदम स्लीक होतं. तर ते मार्केटिंग करण्यासाठी म्हणजे जे जे आम्ही क्रिएटिव्हिटी केली असेल, आय हॅव विटनेस टू दॅट. यू हॅव विटनेस दॅट. इट वॉज अनबिलिव्हेबल. म्हणजे काय काय कॅम्पेन आम्ही केले. म्हणजे मला आठवतंय ते 8 आण्याचं नाणं घेऊन आम्ही ह्याच्यावरती वाजवलं होतं. येस. अरे की हे प्लास्टिक नाहीये, हा पत्र आहे, दणकट आहे, काही होणार नाही. कारण की ती अफवा अशी फैलली होती की ही संपली, ही गाडी क्रॅश झाली की मेला, संपलं सगळं, जय श्री कृष्ण होणार तुमचं. अरे एक आणि म्हणजे त्यावेळेला म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही तो लॉन्च केला तो प्रोडक्ट, इट वॉज फिनॉमिनल. आणि मी आय वॉज द फर्स्ट कस्टमर ऑफ कायनेटिक होंडा. कारण की मी सांगितलं होतं की सर जेव्हा पहिली गाडी येणार ना मला द्यायचा MAF 7054. अच्छा, एवढी स्ट्रॉंग मेमरी तुमची. अगदी 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 ते कायनेटिक होंडा. वंडरफुल वंडरफुल. तर ते टू व्हीलर तुम्ही म्हणा म्हणून तो विषय निघाला. आणि प्रकाशजी, आपण एक कोट्सचं पुस्तक आहे, 50-55 कोट्स तुम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं एक म्हणणं असते की बाबा नेम ऑफ द गेम इज पोझिशनिंग. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आजच्या रिलेव्हन्समध्ये पुण्यामध्ये कसा येतो? त्यावेळेला सुद्धा होता, आजही आहे आणि येताना अनंत काळासाठी ते राहणार आहे. कस्टमरच्या मनामध्ये तुम्हाला एक स्थान करायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही तो स्थान, ज्याला मी म्हणू कॅटेगरी, तुम्ही तो क्रिएट करणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्केट तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला तुम्ही इफेक्टिव्हली पोहोचू शकणार नाही. इफेक्टिव्हली म्हणजे काय? म्हणजे एक ती तुमच्या कस्टमरला पोहोचायला तुम्हाला ₹1 लागत असेल आणि त्याच्यासाठी जर का तुम्ही ₹2 खर्च करत असाल तो इफेक्टिव्हपणा नाही ना. तुम्ही पोहोचला पण इफेक्टिव्हली नाही पोहोचला ना. तुमची प्रॉफिटेबिलिटी एस्टॅब्लिश झाली नसेल. पण तेच जर का तुम्ही 50 पैशात पोहोचला तर यू हॅव बिकम 100% इफेक्टिव्ह. तर ते इफेक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची पोझिशनिंग त्या कस्टमरच्या माइंडमध्ये बसवणं गरजेचं आहे. म्हणजे ऑनेस्टली त्याला ऑप्शन नाही. सो यू हॅव टू, तुम्हाला त्याच्या माइंडमध्ये एक कप्पा करायचा आहे तुमच्या प्रोडक्टसाठी किंवा तुमच्या सर्व्हिससाठी. बरोबर. म्हणजे काय थोडक्यात सांगतो. माझं नेहमीचं एक्झाम्पल मी माझ्या वर्कशॉपमध्ये देतो. साबणाचं काम काय? बेदिंग सोपचं अंग साफ करणे, साफ करणे, क्लीन, दॅट्स इट ना.
सो सोप इज अ सोप. मग हिंदुस्तान लिव्हरचे 30 नमुन्याचे ब्रँड का आहेत? म्हणजे एक कंपनी 50 नमुन्याचे ब्रँड्स का साबण जर का त्याला सोप क्लीनच करायचं शरीराला, दॅट इज वेअर पोझिशनिंग मनात घे. म्हणजे कसं, आता तुम्हाला जर काही मी सांगितलं नाही, माझ्या वर्कशॉप मध्ये केलेलं आहे, मी जेव्हा प्रश्न विचारतो तुम्ही रोज आंघोळ करता? हो साहेब करतो. व्हेरी गुड. तर साबणाचे ब्रँडचे नाव सांगा. जास्तीत जास्त 2 किंवा 3 ब्रँडच्या पुढे ते जाऊ शकत नाही. बरोबर आहे. मी पुण्यामध्ये डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मी रिसर्च केलेला आहे आणि टोटल त्या शॉपमध्ये त्या शेल्फवरती 200-250 ब्रँड्स होते आणि टोटल जगामध्ये म्हणण्यापेक्षा भारतात अवेलेबिलिटी 6000 ब्रँड साबणाचे आहेत. वाव. आणि त्याला तुमच्या त्या कस्टमरला 2 ते 3 ब्रँडच माहिती आहे. बरं, आता पोझिशनिंग म्हणजे काय? आता मी तुम्हाला तुमच्यावरतीच मी उदाहरण घेतो. हं? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, विच इज द सोप फॉर फिल्म स्टार्स? इफ आय गो बाय ॲडव्हर्टाइजमेंट इट इज लक्स. ॲब्सोल्युटली. सोप फॉर बेबी, द जॉन्सन अँड पियर्स. ॲब्सोल्युटली. सोप विथ आयुर्वेदिक प्रॉपर्टीज. द म्हैसूर सँडल सोप मे बी. म्हैसूर सँडल सोप आलाय, कोण मेडिमिक्स असू शकेल. काय झालं? आणि हे जेव्हा मी माझा प्रश्न वर्कशॉप मध्ये विचारतो ना, हे ब्रँड येतच नव्हते. पण जेव्हा मी त्याला ट्रिगर्स लावले, म्हणजे ट्रिगर्स पोझिशनिंग म्हणजे लेमन फ्रेशनेस म्हणजे लिरिल, फिल्म स्टार्स म्हणजे लक्स, बेबी म्हणजे जॉन्सन, आयुर्वेद म्हणजे मेडिमिक्स, बॉडी ऑर्डर म्हणजे लाईफ बॉय. दिस इज व्हॉट आय कॉल बाय पोझिशनिंग. यू हॅव टू क्रिएट अ पोझिशनिंग. आणि तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये आणि सर्व्हिसमध्ये तुम्ही पोझिशनिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. नाहीतर यू आर शूटिंग इन द डार्क. गोळी लागली तर लागेल, 99% आजच्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये गोळी लागणार नाही. कारण की टार्गेट इज कंटिन्युअसली मुव्हिंग आणि तुम्हाला माहीतच नाही कुठे मारायचं म्हटलं होतं. म्हणजे ॲब्सोल्युटली तुम्ही मातीच खाणार तिथं जाऊन. 100%. त्यामुळे पोझिशनिंग, आणि तिथंच प्रॉब्लेम स्टार्ट होतात की नाही मेरा प्रोडक्ट अच्छा है, बिक जाएगा. अरे मेरा प्रोडक्ट अच्छा आहे. आता बरेचसे लोक, हाही तुमच्याच कोर्ट्समधला एक पार्ट आहे की क्वालिटी कॅनॉट बी अ USP. क्वालिटी हॅज टू बी अ स्टार्ट पॉईंट फॉर एव्हरीथिंग. सो ह्याचा जर पॉईंट, हा सेम मुद्दा जर आपण पुण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जर विचार केला, की आज आपण पुण्याचं म्हणतो की एक्सप्लोजन चाललंय, पुण्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट येते, मल्टीनॅशनल कंपनी होते, पण जर क्वालिटी दिली नाही, फक्त आमच्याकडे सगळे म्हणत बसलो, तर पुण्याची ग्रोथ होईल का? नाही ना. आता परत असं आहे की आता ते पुण्याचे जे काय आपलं कॉर्पोरेट म्हणा किंवा जे संस्थापक म्हणा किंवा जे चालवतात, त्यांना सिटीला सुद्धा पोझिशन देणे गरजेचं आहे की व्हॉट डज पुणे मीन. परत आता त्याच्यामध्ये तुमचा मार्केट कोण, तर तुम्हाला इथे इंडस्ट्रीज आणायची आहेत का, की तुम्हाला याला तिथं आता IT हब म्हणून तुम्हाला पोझिशनिंग करायची आहे का, की ॲज अ टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून तुम्हाला इथं हे करायचं आहे का, की ॲज अ पेन्शनर्स पॅराडाईज म्हणून तुम्हाला शहराला हे करायचं आहे का. आता इतकं फाईन पोझिशनिंग आता करणं ते शक्य नसतं. पण तुम्ही विचार केला की असं जर का पुण्याने केलं असतं, बाय पुणे मीन्स X अँड ह्या X साठी हे माझं मार्केट आहे, तर इझी झालं असतं का? गोइंग बॅक इयर, म्हणजे आपल्याला एक घडीवर पकडून चाला की आता IT हब म्हणून किंवा एज्युकेशन हब आहेच ना. म्हणजे सगळंच फॉर्च्युनेटली पुणे इज एव्हरीथिंग. एज्युकेशन हब आहे, हे टोटल सगळं आहे. तर त्यामुळे वी आर अ मास प्रोडक्ट विच इज ओके. पण आता समजा एक जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो, पुण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये एक शहर कोणाला तरी निर्माण करायचं आहे, से अबाउट 100 miles फ्रॉम हिअर, आणि नाही त्यांना पुण्याला कॉम्पिटिशनला एक शहर उभा करायचं आहे, तर असं जनरल एकदम करून चालणार आहे का? किती बजेट लागणार? नाही ना. तर तिथं त्या शहरांनी एक X शहर एक इमॅजिन करा, त्यांनी जर का तो डिझाईन केले की नाही मी एक शहर बनवतो आहे विच इज गोइंग टू अपील टू, एक तुम्ही मार्केट ठरवा. आपण समजू का आज समजा डेटा सेंटर इज अ बिग थिंग. डेटा सेंटर आता तुम्ही एक तुमचा प्रोडक्ट त्या पद्धतीने तुम्ही डेव्हलप करणार, मग तुम्ही टुरिझमचा विचार करणार नाही, मग तुम्ही तिथं दुसरं काय म्हणजे तिथं इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंडस्ट्री येण्याचा तुम्ही विचार करणार नाही. तुम्हाला फक्त राहणार की माझा प्रोडक्ट म्हणजे डेटा सेंटर. आता डेटा सेंटरला जे जे काय लागतो जे तुमच्या पुण्यामध्ये नाहीये, म्हणजे तुमचा कॉम्पिटिटर आज पुणे आहे ना. अगदी करेक्ट. तर त्या जे तिथं नाहीये, जे इथं पुण्यात जे उणं आहे, म्हणतात ना पुण्यात तिथं काय उणं, पण काहीतरी उणं असेल, ते उणं तुम्हाला धरून that Una becomes your selling feature into that new city which you want to build, and around that तुम्हाला ते तुमचं बिल्ड करावं लागेल. आता तुमचं मार्केट क्लिअर झालं. आता कसं होईल बघा.
आता समजा मी ती सिटी तयार केली, फायनेस्ट सिटी, व्हॉट एव्हर यू नीड इट फॉर अ डेटा सेंटर इज देअर. करेक्ट. आणि त्या सिटीचं आपण नाव देऊ समजा डी. नाव यू मेक अ ब्रोशर ऑफ द डी, की वाय डी इज द फायनेस्ट डेटा सेंटर इन एशिया. कारण त्या पद्धतीने तुम्ही केलं, बिकॉज यू हॅव नथिंग एल्स टू डू, यू आर गोइंग टू डू इट द बेस्ट, यू आर गोइंग टू डू इट द फायनेस्ट. नाव यू गो अँड प्रेझेंट दॅट ब्रोशर टू युअर टार्गेट मार्केट. हु इज युअर टार्गेट मार्केट? से इन्फोसिस असेल किंवा XYZ अमेझॉन असेल. गो अँड टेल टू अमेझॉन की आय एम गिव्हिंग यू अ प्रोडक्ट विच कॅन डू दिस फॉर यू as far as data is concerned. What are the chances of Amazon going there? Very high. Very high possibility. Because he is getting everything. And हे कसं काय शक्य झालं? Because you had the option of designing something, of creating something of value to someone. थोडक्यात परत तुम्हाला एक लाईन इथे सांगतो. In marketing, in today's आजच्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये you have to be something to someone, not everything to everyone. ही माझी पेटेंटेड लाईन आहे. You cannot, don't mean everything to everyone. Be something to someone. Wonderful. And that something to someone. So something म्हणजे तुम्ही आणि someone म्हणजे तुमचं टार्गेट मार्केट. हे जर का तुम्ही याच्यात सांगड जर का बसवली ना, शैलेशजी मी तुम्हाला सांगतो, सक्सेस इज गोना कम टू यू. So that someone can be multiple someones. So तुम्हाला लिमिटेशन करायची गरज नाही. प्रत्येकाला पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. मग नाही, दॅट इज नॉट अ मीन. सम्मन म्हणजे आता समजा सम्मन तुम्ही म्हणजे जनरल झालं तर फिमेल हा माझा टार्गेट मार्केट आहे. माझ्या हिशोबाने तो जनरलला झाला खूप मोठा, कारण की 50% पॉप्युलेशन टेक्निकली स्पीकिंग. नाही, अच्छा त्याच्यामध्ये मी ब्रेक करणार. माय टार्गेट मार्केट इज 15 to 25. करेक्ट. तिथं मार्केट अजून मी जवळ गेलो. त्याच्यामध्ये मग मी परत आणणार की दोज हु आर लिव्हिंग प्रॉब्ली इन दिस काइंड ऑफ अ थिंग. हे हा मी एक्झाम्पल का देतो, मी हॉलमार्कसाठी जेव्हा काम करायचो ना, जेव्हा त्यांना आय टू ॲडवाइस कन्सल्ट हॉलमार्क, त्यावेळेला हे सगळं की माझा टार्गेट मार्केट कॉलेज गोईंग गर्ल आहे, नुसतं गर्ल नाही, कॉलेज गोईंग गर्ल. त्याला ते ग्रीटिंग कार्ड, त्यावेळी ग्रीटिंग कार्ड चालायचे हो सगळं. अरे आम्ही इतका रिसर्च आम्ही केलेला होता आम्ही, म्हणजे हॉलमार्कच्या हिशोबाने, की हॅपी बर्थडेचा जो कार्ड असेल तो वन सिस्टर गिव्स टू अनदर सिस्टर मोर देन वन ब्रदर गिव्स टू अनदर ब्रदर. ओके. तर विदिन दॅट टीनेजर्स ग्रुप 70% ऑफ द मार्केट वॉज गर्ल्स अँड 30% वॉज बॉईज. अच्छा, बॉईज मध्ये लेडीज, वेन इट केम्स टू व्हॅलेंटाईन्स डे इट बिकेम सडनली इट रिव्हर्स. हे सगळं तुम्ही ऍक्च्युअली ते केव्हा कळतो माहितीये का, तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा जाऊन ते आमच्या इथं आपलं डेक्कनला ग्रीटवेल होती, त्या सेलिब्रेशन तिथं जाऊन मी बसलेलो आहे की बघायचं की लोक काय विकत घेतात आणि काय विचारतात आणि काय डिस्कस करतात. तिथून ते आपल्याला ते शिकायला मिळतो ना. हॉलमार्क डिझायनर लाखोनी होत्या, पण त्या लाखोपैकी मला कुठली घ्यायची की जे डेक्कनला चालेल, जे कॅम्प मध्ये चालेल. आता हॅपी बर्थडे सुद्धा आता हॅपी बर्थडे बॉईज साठी आणि हॅपी बर्थडे गर्ल्स साठी वेगळं असायचं. आता फादर्स डे जेव्हा यायचं, आता फादर्स डे ला सुद्धा वेगळं चॅलेंज असायचं की गर्ल काय बोलणार पप्पाला, मुलगा काय बोलणार पप्पाला. सो ऑल दिस म्हणजे तुम्ही जितकं तेवढं तुम्हाला त्या शैलीची जावं लागेल. दॅट इज आय मीन समथिंग टू समवन. सो मच सो आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. सो हॉलमार्क अँड कार्ड्स. संबंध, तो संबंध कोण माझा, तर संबंध तुम्ही जितकं तुम्ही सूक्ष्म करत जाणार ना तितकं ते बरं. तुम्हाला परत एक एक्झाम्पल मी देतो. डॉक्टर्स, आता ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही आजारी पडता, तर फॅमिली डॉक्टर आहे, ही इज एन MBBS, आणि तो तुम्हाला आज तुमच्या जन्मापासून तुम्हाला तो तुमच्या फॅमिलीला बघतोय, तपासतोय, त्याला सगळं माहिती आहे तुमच्या बॉडीबद्दल, तुमच्या फॅमिलीबद्दल, अगदी करेक्ट आहे सगळं. तो पण सर्दी खोकला पडसा काय नॉर्मल काय आला आजार, तर यू आर गोइंग टू युअर फॅमिली डॉक्टर्स इन हॅपी, औषध देतो, सगळं हंकी डोरी. शैलेजी, वन फाईन मॉर्निंग तुम्हाला छातीत कळ येते, इथं दुखायला लागतंय, घाम सुटतोय, इथं थोडंसं असं कळ आली, म्हणजे मनात शंका आली की अरे बाबा काहीतरी बहुतेक काय ते सिरियस झालेलं आहे, अंजायनाचं काहीतरी मला प्रॉब्लेम दिसतोय. आता ऑनेस्टली मला उत्तर तुम्ही द्यायचं. आता तुमचा फॅमिली डॉक्टर आहे ज्याच्याकडे तुम्ही आयुष्यभर जात होता, आणि त्याच्या शेजारी एक कार्डिओलॉजिस्ट आहे, त्याच्या शेजारी ज्याच्याकडे तुम्ही आजपर्यंत गेला नाही, पण ऐकून आहे कार्डिओलॉजिस्ट चांगला आहे. ऑनेस्टली गिव्ह मी अन आन्सर, वेअर विल यू गो?
तुम्ही ऑनेस्टली म्हटल्यावरती ऑनेस्टली उत्तर द्यायचं म्हटलं तर कार्डिओलॉजिस्ट मी 2 गोष्टी करेन हा, सायमल्टेनियसली. हा. मी कार्डिओलॉजिस्ट कडे जाईन हा. आणि माझ्या फॅमिली डॉक्टरला सांगेन त्यांना प्लीज फोन करून सांगा. बरोबर आहे ना. आता तुम्ही कार्डिओलॉजिस्ट कडे गेला बिकॉज ते कुठेतरी युअर माइंड ॲज अ कस्टमर यू थॉट बिकॉज इट वॉज युअर लाईफ इन डेंजर येस. you didn't want to take a chance. तर your mind told you, something prompted you की बाबा आपले डॉक्टर आहेत साहेब, ठीक आहे डॉक्टर साहेब तिथे उभे राहतील, पण फक्त त्या डॉक्टरवरती अवलंबून राहायला नको. लेट अस गो टू समवन हू नोज मोर अबाउट इट. अगदी करेक्ट आहे. दिस इज व्हॉट इट ऑल मीन्स. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, आता लेट मी ऑनेस्टली टेल यू दॅट MBBS डॉक्टर नोज एव्हरीथिंग अबाउट यू, एव्हरीथिंग अबाउट युअर बॉडी. He knows everything about your heart also. He knows everything, but you are not trusting because your mind tells you that he is not a specialist. True. Specialist म्हणजे काय? Knowing more and more about less and less is marketing. ही जी डेफिनेशन तुम्ही आता स्पेशलिस्टची केली, knowing more and more about less and less is what every marketer should do. Wow. So you have to be pinpoint focused. Absolutely. So much so की आता कार्डिओलॉजिस्ट मध्ये सुद्धा तो विषय कार्डिओलॉजी निघाला म्हणून आता त्याच्यात नुसतं तर MD होऊन चालत नाही. आता तो DM होतोय. अच्छा, DM सुद्धा चालत नाही. तर त्याच्यामध्ये तो इंट्रावाला वेगळे होणार आहे आणि मग ते तुमचे मग सर्जन्स वेगळे होणार आहेत. तो यू हॅव बिकमिंग सो मच सो, मी तुम्हाला सिरियसली सांगतो, इयर स्पेशलिस्ट. Now a time will come when you are a right ear specialist and someone is a left ear specialist. It will happen. And complication बॉडीचं एवढं आहे. नाही, सर्जरी करताना when you are operating a left ear or when you are operating a right ear, probably hands चा फरक असेल. तर someone becomes a specialist नसेल ना, तरी मी माझा एक तुम्हाला एक आयडिया सांगतोय. तो क्रिएट एन इमेज. आय एम अ राईट इयर स्पेशलिस्ट म्हणून समजा तुम्ही तुमची पोझिशनिंग केली. पोझिशनिंग केली. उजवा कान दुखतोय, माझ्याकडे या. डावा कान दुखतोय, मला माहित नाही. Now what happens? Suddenly 50% of your target market is gone. बरोबर. But that 50% remainder ज्याचा उजवा कान दुखतोय, तो कुठं जाणार मला सांग. राईट इयर स्पेशलिस्ट. So he has sacrificed 50% of the market. As it is, so सगळं जग तुझं नाहीच आहे रे. सगळं जग तुझं नाहीच आहे. तुला तर ठरवायला लागेल की तुझं मार्केट कोण नसेल तर असं तू पोझिशनिंग कर की त्याला वाटलं पाहिजे की नाही बाबा, दिस इज व्हॉट स्पेशलिटी, दिस इज व्हॉट नोईंग मोर अँड मोर. बाबा मला उजव्या कानशिवाय दुसरं मला काहीच येत नाही रे. तो क्वालिफिकेशन झाला. मला काहीच दुसरं येत नाही. इथं परत लोक चुका करतात अँड मोर लिहितात पुढं. नाही, पण प्रकाशजी, हा तुमचा जो एक विचार आहे तो तुमच्या एका विचाराशी खूप विरुद्ध जातोय. कारण की एका ठिकाणी वॉरन बफे म्हणतो की डोंट पुट ऑल युअर एग्स इन टू वन बास्केट. करेक्ट. अँड प्रकाश बंग सेज पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. एक्झॅक्टली तीच स्ट्रॅटेजी आहे ना. सगळे माझा जो सगळा नॉलेज आहे, माझी जी स्पेशालिटी आहे, मोर अँड मोर अबाउट लेस अँड लेस, बस त्या बास्केटमध्येच माझा जो अख्खा नॉलेज मी त्याच्यात टाकलेला आहे, अख्खी माझी इन्व्हेस्टमेंट मी त्याच्यात केलेली आहे. त्यामुळे दॅट बास्केट बिकम्स व्हेरी पॉवरफुल. आय एम मार्केटिंग दॅट बास्केट. दॅट इज व्हॉट माय स्पेशालिटी इज. ॲज इन एन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तो पोर्टफोलिओ तुमचा वाईड पाहिजे टू मिटिगेट युअर लॉसेस फ्रॉम वन ॲसेट क्लास टू से अदर ॲसेट क्लास. म्हणून ते तसं झालं. पण मार्केटरनी तसं नाही करायला पाहिजे. तुझा जो नॉलेज सगळं आहे ना, ते एकामध्ये तू फोकस कर. आणि दॅट विल गिव्ह यू एन एज टू पिन पॉइंट युअर टार्गेट मार्केट. आपली सुरुवातच तशी केली ना शैलेजी की अंटिल अँड अनलेस यू डोंट डिफाईन हु इज युअर टार्गेट मार्केट, करेक्ट, यू विल बी लॉस्ट. त्याच्यात म्हणजे काय दुमत नाहीये. मग ठीक आहे, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, बिग बँक बॅलन्स तुमच्याकडे आहे, तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. पण किती जणांकडे अनलिमिटेड फंड्स आहे, किती जण एक्सपेरिमेंट करू शकतात. करेक्ट आहे. तर एस्पेशली तुमचे जर का व्ह्युअर्स एंटरप्रिन्युअर्स असतील किंवा नवे उद्योजक जे असतील किंवा ज्यांना उद्योजक व्हायचं आहे किंवा जे मिडल स्टेज मध्ये आहे की बाबा आपण कुठंतरी अडकलेलो आहे, आपलं ग्रोथ त्या मानाने होत नाहीये, मी म्हणतो त्याच्यासाठी गुरु मंत्र आहेत. तुम्ही स्वतःला जरा बघा, तुमच्या प्रोडक्टचा तुम्ही अभ्यास करा. छोटंसं उदाहरण परत तुम्हाला देतो. तुम्ही ब्रोशर्स बघा, सगळंच त्याच्यात सांगतो. किंवा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग म्हणा, मी हे करतो, माझ्या प्रोडक्टमध्ये ही गुड आहे, दिस इज गुड. 10 उत्तम पॉइंट्स आहेत आणि जे सगळे व्हॅलिड आहेत त्या प्रोडक्टसाठी, ते व्हॅलिड आहेत. बरोबर. पण आता मला सांगा, तुम्ही त्या 10च्या 10 प्रोडक्ट बद्दल जर का तुम्ही बोलला तर कोणाच्या त्या लक्षात राहणार आहे का? पॉसिबलच नाही.
तर आता मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करायचं, ते तुमचे 10 पॉइंट 1 to 10 तुम्ही लिहून काढायचे. सगळ्यात महत्वाचं तुमच्या दृष्टीने, तुमच्या प्रोडक्टच्या दृष्टीने तुमचं युनिकनेस कशामध्ये आहे की जे तुमच्या कॉम्पिटिटर मध्ये जे कमी पडतात हे तुम्हाला माहिती आहे ना. व्हॉट डिफरन्शिएट्स यू फ्रॉम द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, दॅट डिफरन्शिएटिंग फॅक्टर. असं आहे का? असं नसेल तर यू आर इन प्रॉब्लेम. करेक्ट आहे, अगदी आय अग्री 100%. नसेल तर यू आर प्रॉब्लेम. तर आपण घरेच धरू तो आहे तो लिहून काढा पहिलं. अशा सगळ्या तुमचे ओळीने ते 10 पॉईंट तुमची जे म्हणतात ना ते लिहा क्रमांकाने. तुम्हाला जे आवडते त्या हिशोबाने नाही, तुमच्या कस्टमरच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही माल विकता तो का विकला गेला हे ठरवून, डेटा ठरवून जर का तुम्ही ते पॉइंट्स करा. 1 ते 10 तुम्ही तुमचे पॉइंट्स लिहिले, प्लस पॉइंट तुमचे जे सेलिंग फीचर जे आपण म्हणतो लिहिले. व्हेरी गुड. आता काळा पेन घ्या आणि 2 ते 10 ला खोडून टाका. ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि त्या एक वरती तुम्ही फोकस करा, सगळं तुमची यंत्रणा त्याच्यावरती लावा. दॅट वन सिंगल बेट इज गोइंग टू मेक युअर कंपनी. त्या एक पॉइंट तुमचे कस्टमर तुम्हाला लक्षात ठेवणार आणि ते ठेवण्याच्या नादामध्ये कदाचित तुमचे 90% तो तुमचा टार्गेट मार्केट तुम्ही गृहीत धरला तो जाऊ दे, पॉसिबल डझंट मॅटर, जाऊ दे. करेक्ट. ट्राय एक तुमचं बास्केट नक्की करावं. तो 8-9% मार्केट आहे ना त्याच्या मागेच तुम्ही लागा हो. त्या 91% मागे नका पळू. ते नाही येणार तुमच्याकडे, मी तुम्हाला सांगतोय. पण हे ऐकत नाही. प्रॉब्लेम काय होतो शैलेशजी, एव्हरीबडी वॉन्ट्स टू डू एव्हरीथिंग विच इज नॉट पॉसिबल. मी तुम्हाला पुण्याचे इतके उदाहरण देऊ शकतो. छोटे छोटे गोष्टी असतात त्याच्यावरती मी लेख लिहिलेले आहेत. पण आता प्रकाश बंगचं कोण ऐकणार? कोण प्रकाश बंग? कोणतरी येऊन मला काय ते शिकून जातोय. मी 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 करणार. छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो. आपला फर्ग्युसन रोड वरती सुर्वे नावाचं रेस्टॉरंट होतं. आहे अजून आज आहे ना. काय त्याचं घोषवाक्य होतं? प्युअर नॉनव्हेज. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. नॉनव्हेज खाणाऱ्यासाठी अगदी प्युअर नॉनव्हेज, कटकट नाही. एक दिवस मी फर्ग्युसन रोड वरती त्यांचं रिनोव्हेशन करत होतं ते, तिथं मी पाटी वाचली, सून स्टार्टिंग व्हेजिटेरियन. संपला विषय. अरे म्हटलं काय अडलंय रे बाबा. मी लेख लिहिलं त्याच्यावर. दिस इज अ मिस्टेक विच इज डुईंग. त्याची जी पोझिशनिंग आहे प्युअर नॉनव्हेजची, तो हे काय ना ऑल्सो. मी म्हटलं हे माझ्या दृष्टीने मोठी चुकीची स्टेप घेतलेली आहे, पण नाही केली. आता मला त्यांचे आकडे मला माहित नाही आणि मग त्यांनी फ्रँचाईज द्यायला चालू केलं. आता पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी मला सुरज दिसत आहेत, पण मला बरेच दुकानात गर्दी दिसत नाही. आता त्यांची काय क्वालिटी असेल काय नाही त्याचे खबळे त्याला तुम्ही जाऊन तुम्ही त्यांना तुम्ही विचारू शकता. पण माझ्या मते ही इज मस्ट. ह्याच्यावरती म्हणजे व्हेन वी वर्क, आमचे HR मध्ये आमची टीम नवीन माणूस आला, जॉईन झाला, त्याला सगळं काही खूप काही ज्ञान देते. पण जेव्हा मी त्याच्याशी बोलतो किंवा आमची मॅनेजमेंट त्यांच्याशी बोलतो, आम्ही फक्त म्हणतो आपण 2 गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करतो, ट्रान्सपरन्सी अँड ट्रस्ट. बाकी सगळं काय जे आहे ते आपलं रोजचं काम आहे. पण these are the 2 features you have to imbibe in you to succeed and to be part of View Bhandari is transparency and trust. अगदी बरोबर. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करणारच आहात. बरोबर. हेच 2 फीचर आम्ही फक्त सांगतो, म्हणजे बाकी सगळं सोडून द्या. करेक्ट आहे. बोल बच्चनपणा बंद करा. हा त्याचं म्हणजे फेअर इनफ. म्हणजे इफ ती तुमची जर का स्ट्रेंथ असेल तर त्या स्ट्रेंथ वरतीच यू हॅव टू वर्क इट आउट. काही बाकीचं काय तो बघणारच आहे, तो घेणारच आहे. बाकी सगळं गिवन आहे. क्वालिटीचा तुम्ही तो विषय काढला होता. हो, माझ्या दृष्टीने क्वालिटी हे सेलिंग फीचर नाहीये. आय अग्री टू दॅट 100%. अरे तू क्वालिटी चांगली तर तू मेहरबानी करत नाहीये. अगदी करेक्ट आहे. तो कस्टमरचा हक्क आहे. हो. आणि तुला ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बनवायचा कोणी अधिकारच दिला नाही जर का क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज केला असेल तर क्वालिटी ती बेस आहे बाबा. माझा प्रोडक्ट ह्या तत्वावरती ह्या गुणधर्मावर टिकलेला आहे. आता पुढे बोल रे. अगदी करेक्ट. दॅट इज अ गिवन. दॅट इज अ गिवन. यू कांट, यू आर नॉट गिव्हिंग मेहरबानी. तर आपण किती जाहिराती बघतो क्वालिटी में बेस्ट. अरे बेस्ट म्हणजे हे क्लिशेज आहेत. प्रूव्ह इट. पण छोटस एक उदाहरण परत देतो. आपलं पुण्यामध्ये कुठे तुम्ही घ्या बघा, 2 पिझ्झावाले आहेत. छोटे आपले उदाहरण देतो. 2 पिझ्झावाले आहेत. एक पिझ्झावाला म्हणतोय आय एम द फास्टेस्ट, आय एम द फास्टेस्ट. आणि तो फास्टेस्ट आहे कारण की तो 15 मिनिटात डिलिव्हरी देतोय. समजून घ्या. आता जस्ट इमॅजिन ते तुम्ही 2 पिझ्झा, 2 कॉम्पिटिटर शेजारी शेजारी आहे, ज्याला आपण म्हणतो ना की प्रूव्ह इट. एक म्हणतो आय एम द फास्टेस्ट, म्हणजे हा घोषवाक्य झाला. हो, व्हेरी गुड. फास्टेस्ट आहे ना, ठीक आहे. आता त्याच्या शेजारचा फास्टेस्ट नाही, तो 30 मिनिटं घेतो. आता तो बोंबलला ना, संपला ना, त्याचा तो विषय संपला ना. जेव्हा फास्ट, ज्याला फास्ट पाहिजे असेल तो कोणाकडे जाणार? फास्टेस्ट वाल्याकडे जाणार. आता तो दुसरा शेजारी जो 30 मिनिटं घेतोय, आता त्याला तर पाहिजे तो कस्टमर. आता
तो म्हणतोय इफ आय डोंट डिलिव्हर विदिन 30 मिनिट्स इट्स फ्री. आता कस्टमरच्या मनात कोण फास्ट झालं सांगा. सो म्हणजे दॅट्स वेअर इट कम्स की यू ओव्हर प्रॉमिस अंडर डिलिव्हर और अंडर प्रॉमिस ओव्हर डिलिव्हर. अंडर प्रॉमिस ओव्हर डिलिव्हर तर अगदी 100% तसंच आहे. पण ह्याच्यात असं झालं आय हॅव क्वांटिफाईड स्पीड. मेकिंग अ क्लेम अँड क्वांटिफाईंग अ क्लेम आर टू डिफरंट अॅनिमल्स. ॲब्सोल्युटली करेक्ट. आय एम द फास्टेस्ट. कोणी म्हणू शकेल? तो शेजारचा म्हणू शकेल आय एम सुपर फास्ट. एक मला म्हणतो आय व्हाईटेस्ट. व्हॉट इज द प्रूफ? व्हाईटेस्ट 3 जण क्लेम करू शकतात. बरोबर आहे. पण इथं त्या देवाने काय केलं, त्यांनी क्वांटिफाय केलं स्पीडला. इफ आय डोंट डिलिव्हर इट्स फ्री. त्यांनी ते स्पीड म्हणजे त्याच्या कस्टमरच्या माइंड मध्ये नाही रे बाबा हा फास्ट आहे, हा कमिटेड आहे, हा क्वांटिफाय केलं स्पीडला. दॅट इज व्हॉट आय मीन. तर तुम्ही जेव्हा क्लेम करता इज इट टँजिबल. हे एंटरप्रेन्युअर्सला जे उद्योजक आहेत दे शुड क्लिअरली टेक इन टू माइंड. अगदी मार्केटिंग रॉकेट सायन्स नाही हो. मी तुम्हाला सांगतोय हे मोठी मोठी पुस्तकं मी खूप वाचल्या, 4 लिहिल्या आहेत मी. तो रॉकेट सायन्स नाही हो. इट्स लाईक जस्ट अंडरस्टँड हू इज युअर कस्टमर and see if your product or your service can fulfill that little expectations which he has in you. बरोबर. Just go and talk to that guy for 1 hour and understand त्याचं काय, त्याचं कुठं ते काय, त्याला काय प्रॉब्लेम आहे त्याला, आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन दे रे. बाकी तू काही करू नकोस. आणि त्या सोल्युशन बद्दलच बोल. तुझ्या त्या प्रोडक्ट मध्ये सर्व्हिस मध्ये 1000 दुसरे चांगले गुण असेल तर असू दे, दॅट्स अ बोनस फॉर हिम. पण ते बोलूच नको. फक्त त्या एक पॉइंट बद्दल तू बोल रे, जाऊन व्यवस्थित त्याला बोल आणि डिलिव्हर कर जे प्रॉमिस केले. ऍब्सोल्युटली. अच्छा, त्याला ऑप्शन नाही, तो डिलिव्हर करणारच रे, कारण की तो दुसरं काहीच करत नाही. इफ ही हॅज नथिंग एल्स टू डू सो व्हॉट एव्हर इज डुईंग विल डू इट बेटर. करेक्ट. कारण की त्याला दुसरं काय नाहीच ना. आणि डिफाईन झालं, अजून फोकस झाला, अजून फोकस झाला. एक्झॅक्टली, दॅट इज व्हॉट आय मीन. And when you are focusing, you are actually creating a positioning. कारण की तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखलं, त्याला काय पाहिजे ते ओळखलं, तुम्ही प्रोडक्ट त्या पद्धतीने बनवलं, तर त्या प्रोडक्टची पोझिशनिंग तुम्ही डिफाईनच केली ना. कारण की त्या स्मॉल मार्केटमध्ये त्या मोठ्याला इंटरेस्ट नाही हो. तुझी पगार किती, तुझी उंची किती, तू कुठं जातोय, परसेप्शन बद्दल आपले किती मन झाले ना. आपलं ते बाळू, दुसऱ्याचं कार्ट, परसेप्शन आहे ना. 4 शिव्या कोणाला जर का द्यायचं असेल तर मित्र ना फक्त इथंच करू शकता तुम्ही, बाकी कुठे करू शकता ना.